नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी झणझणीत असं घरगुती पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं चिकन आणि तर्रीदार तांबडा रस्सा पाहणार आहोत. झक्कास असं बेत असणार आहे आज. आहा, मस्तच रस्सा तर पहा, अगदी मस्त तर्रीदार असा झालेला आहे, एकसंध असा झालेला आहे आणि चिकन तर अगदी अप्रतिम, टेस्टलाही खूपच छान. सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. झणझणीत असं चिकन, तर्रीदार रस्सा, साईडला भात, मीठ, लिंबू, कांदा आणि छान अशा गरमागरम मऊ लुसलुशीत चपाती. आहा, मस्तच विषय आहे का. अगदी छान असं आपलं ताट सजलेलं आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं चिकनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी पद्धत आहे, झटपट होते, जास्तीचा वेळ लागत नाही, शिवाय चवीला तर अगदी भन्नाट असं हे चिकन आणि तर्रीदार रस्सा लागतो. एकदा अशा पद्धतीनं रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथेही मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन मी 2 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलं. चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहे. तर इथं साधारण मी 1 चमचा होईल इतकं बारीक मीठ वापरलेलं आहे. पाव चमचा हळद घातली आणि आता आलं आणि लसणाची 1 चमचा पेस्ट घालून घेतली. ही घरीच बनवलेली आलं लसणाची पेस्ट आहे. हे संपूर्ण आपण ह्या चिकनला असं व्यवस्थित लावून घेणार आहोत. तर हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण ही चिकन 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. तर आता 10 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि आता ह्या कुकरमध्ये मी साधारण 2 चमचे होईल इतकं तेल घेतलं होतं. तेल छान तापल्यानंतर हे जे चिकन होतं ते आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. तर चिकन घालताना आपण काय करायचं, ह्या कुकरला ना भोवताली सर्व तेल लावून घ्यायचं आतल्या साईडनं, म्हणजे जे चिकन असतं ना ते अजिबात कुकरला चिकटत नाही. किंवा कोणत्याही भांड्यामध्ये जर चिकन तुम्ही फोडणी घालत असाल तर आधी भांड्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात चिकन भांड्याला चिकटत नाही. तर आता व्यवस्थित असं चिकन मी परतून घेतलं. आपण लगेच याला कुकरची शिट्टी काढणार नाही आहे. तर आधी आपण ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि ताटावरती पाणी घालून 5 ते 6 मिनटं मंद आचेवरती आपण हे चिकन असंच ठेवून द्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं शिजतं आणि त्याची चव आहे ना खूप छान लागते. लगेच जर आपण टोपण लावून जर शिट्टी काढली तर इतकी छान चव येत नाही रश्श्याला. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपण चिकन शिजवून घेणार आहोत. तर 5 ते 6 मिनिटानंतर पहा, मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये जितकं चिकन आहे ना ते शिजेल ना तितकं त्याची चव आहे ती खूप छान लागते. तर आता बऱ्यापैकी याला पाणी सुटलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटं अशी पूर्ण झालेली आहेत. जे आपण ताटावरती पाणी ठेवलं होतं तेही गरम झालेलं आहे. आता ते पाणी आपण ह्या चिकनमध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे पाणीसुद्धा गरम होतं आणि चिकनसुद्धा अगदी 5 ते 6 मिनिटं छान पाण्यामध्ये त्याचं जे सुटलेलं पाणी असतं ना त्यामध्ये शिजलं जातं. तर पुन्हा एकदा आपण हे ताट असंच ठेवूया आणि ह्याच्यावरती अजून 1 ग्लास होईल इतकं पाणी यावरती घालून घेणार आहोत आणि अजून आपण मंद आचेवरतीच ह्याला 5 ते 6 मिनिटं असंच ताट ठेवून दिलं होतं. तर आता 5 ते 6 मिनिटांनं पहा, चिकन अगदी अर्धं असं छान शिजलं गेलेलं आहे, पूर्ण शिजलेलं नाही आहे. तर पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आपण. याचा सुवास आहे ना खूपच छान असा सुटलेला आहे. आता ताटावरती तापलेलं जे पाणी होतं तेही आपण यामध्ये घालून घेऊया. तर आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितक्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये पाणी वापरू शकतो. तर आता आपण याला 1 कुकरची शिट्टी काढून घेणार आहोत. त्यासाठी कुकरचं टोपण लावून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपण याला 1 शिट्टी करून घेणार आहे. जास्त करायची नाही, नाहीतर ते एकदमच मऊ होऊन जाईल. कुकरची शिट्टी होते तोपर्यंत मसाल्याची तयारी. तर इथे मी 1 चमचा जिरं, 2 चमचे तीळ, 1 चमचे धने, 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले होते आणि मस्त असे तेलामध्ये भाजून घेतलेत. अर्धा टोमॅटोही भाजून घेतलाय, अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि फ्रेश अशी कोथिंबीर. तर हे तीळ जिरं सर्व आहे ना हे मी व्यवस्थित मंद आचेवरती खमंग असं भाजून घेतलेलं आहे. काही खडे मसाले, तर इथे 1 चक्री फूल आहे त्याचे तुकडे करून घेतलेत, 2 लवंग घेतले, 3 ते 4 काळी मिरी, अर्धा चमचा होईल इतकं शहाजिरं घेतलेलं आहे,
2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची. तर इतके हे खडे मसाले आहेत. हे भाजलात तरी चालतं, नाही भाजलं तरीही चालतं, कारण मसाल्यासोबत नंतर ते आपोआप भाजलं जातं. तर हे संपूर्ण मसाले आहेत हे मी खमंग असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे वाटून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी खडे मसाले घेतले, ते भाजले नव्हते मी. आणि आता यामध्ये आपण तीळ, धने, जिरे असा सगळा संपूर्ण मसाला आहे ना, तो असा घालून घ्यायचा आणि याची लागेल असं पाणी घालून आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. तर कांदा पहा अगदी असा काळपट कलर येईपर्यंत मी ह्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटोही अगदी मऊ होईपर्यंत भाजला गेलेला आहे. तर हे मसाले जितके आपण चांगले भाजू तितकं त्याची चव आहे ती खूप छान लागते. संपूर्ण मसाला आता घालून घेतलेला आहे भांड्यामध्ये. आता ह्याला वाटून घेऊया. तर लागेल असं पाणी घालून मी याची बारीक अशी अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. मस्त मसाला तयार झालेला आहे. तर तो मसाला तयार झाला तर इथं मी 1 वाटी गच्च भरून खोबऱ्याचा किस घेतला होता. ते ओलं खोबरं होतं. ओलं खोबरंसुद्धा मी अगदी मंद आचेवरती छान असं भाजून घेतलं आणि त्याचीसुद्धा लागेल असं पाणी घालून बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतली. तर हे खोबरं आणि आधीचा मसाला आपण संपूर्ण आता मिक्स करून घेणार आहोत. तर इथं हा संपूर्ण मसाला आहे तो आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता चिकन शिजलं काय ते पाहूया. तर इथं कुकरमध्ये 1 शिट्टी मी दिली होती. आता कुकर उघडून पाहूया. तर इथं मस्त असं आपलं हे चिकन आहे ना ते छान शिजलं गेलेलं आहे. सुगंध फारच छान येत आहे याचा. एकदा चेक करूया. तर मस्त मऊ असं हे चिकन आहे ते शिजलं गेलेलं आहे. लहान मुलं खातात तर त्यामुळे चिकन अगदी छान मऊ असं शिजवलं गेलं पाहिजे. तर आता चिकनमधून आपण हे जे चिकनचे पीस आहेत ते सेपरेट करून घेणार आहोत आणि त्याचा पांढरा रस्सा आहे तोही आपण सेपरेट करून घेणार आहोत, कारण आपण सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी चिकनचे पीस मी अगदी वेगळे करून घेतलेले आहेत. तर चिकनचे पीस आणि हा रस्सा सेपरेट झालेला आहे. आता फोडणी करायला घेऊया. तर सर्वात आधी आपण सुक्कं चिकन बनवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 2 पळ्या होतील इतकं तेल घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपण मसाला केला होता ना त्यातील निम्म्यापेक्षा थोडासा जास्त मसाला आपण सुक्क्या चिकनसाठी वापरणार आहोत आणि उरलेला मसाला आहे तो आपण तांबड्या रश्श्यासाठी वापरणार आहोत. तर तेलामध्ये मसाला ना अगदी छान असा भाजला गेला पाहिजे, तो परतला गेला पाहिजे आणि त्याचा कच्चेपणा आहे ना तो दूर झाला पाहिजे. तर त्यासाठी तेलामध्ये आपण हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतत राहणार आहोत. जितका मसाला छान भाजला जाईल तितका तो चवीला छान लागतो. तर आता मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर मी पाव चमचा हळद घातली, चिकन मसाला 1 चमचा घातला, घरचं तिखट 1 चमचा घातलं आणि बेडगी मिरचीचं तिखट 1 चमचा घालून घेतलं. चवीपुरतं यामध्येच मीठ घातलं आणि आता आपण संपूर्ण मसाले आहेत ना यामध्ये व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. तर लाल तिखटचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मस्त असं ह्याला कलर आलेला आहे खूपच छान असा. तर अजून थोडा वेळ आपण हे असंच परतत राहणार आहोत अगदी छान तेल सुटेपर्यंत. तर इथे पहा मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे. मसाला खमंग असा परतला गेला आहे. तर आता यामध्ये चिकनचा जो स्टॉक होता ना त्यातील अर्धा वाटी स्टॉक मी यामध्ये घातला, म्हणजे मसालेही अगदी जळत नाहीत आणि छान असं ग्रेव्हीदार आपलं चिकन तयार होतं. मस्त असं ह्याला कलर आलेला आहे. वरून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. व्यवस्थित असं हे परतून घेतलं आणि यामध्ये आता आपण शिजलेलं चिकन आहे ते संपूर्ण घालून घेऊया. चिकन घालून झालं की ह्या मसाल्यामध्ये आपण हे चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मस्तच अगदी चवीला असं छान लागतं, भन्नाट लागतं. एकदा केलात तर पुन्हा पुन्हा तुम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ही रेसिपी करू शकता. गडबडीत पाहुणे आले आणि चिकन बनवायचं असेल तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. अजिबात वेळ लागत नाही. चिकनला आता छान असं मस्त मसाला शिजला गेलेला आहे आणि चिकनही अगदी त्यामध्ये छान मुरलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन आपलं दिसत आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना त्यापेक्षा सुद्धा भारी. वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. ताट झाकूया आणि गॅस बंद करूया
आता आपण तांबडा रस्सा बनवतोय, तर तांबड्या रस्स्यासाठी तेल थोडंसं कमी वापरायचं। तर मी इथे साधारण 2 चमचे होईल इतकंच तेल वापरलेलं आहे। यामध्ये उरलेला मसाला होता तो संपूर्ण घालून घ्यायचा आणि हा मसालाही आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मसाला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा इथे मी चिकन मसाला घातला, 1 चमचा घरचं लाल तिखट घातलं आणि 1 चमचा इथे मी बेडगी मिरची तिखट घालून घेतलं। हेही तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। संपूर्ण मसाला आहे तो आपण असा व्यवस्थित असा परतून घेणार आहोत। तेल ह्यासाठी कमी घालायचं की आपण चिकन शिजवताना जे तेल घातलं होतं ना ते संपूर्ण या स्टॉकमध्ये तेल उतरतं आणि आपण फोडणीसाठी जर तेल वापरलं तर तो रस्सा खूपच तेलकट होतो, त्यामुळे रश्श्याला तेल थोडं कमी वापरायचं। स्टॉक होता आपला चिकन शिजवलेला तो संपूर्ण आता ह्या मसाल्यामध्ये मी घालून घेतला आणि व्यवस्थित आता याला आपण उकळणार आहोत। तर आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, तर मीठही अगदी बेतानं घालायचं, कारण चिकन शिजवताना आपण यामध्ये मीठ वापरलं होतं, तेही मीठ ह्या स्टॉकमध्ये उतरतं, तर त्यामुळे आपण यामध्ये मीठ घालताना बेतानं घालायचं। ह्याला छान खळखळून अशी एक उकळी आणायची आणि गॅस मंद करायचा, कारण मंद आचेवरतीच आपण ह्याला छान असं उकळत ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला आतमध्ये व्यवस्थित शिजला जाईल आणि रस्सा चवीला अगदी अप्रतिम असा लागेल। वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली। रस्सा इथे पाहू शकताय तुम्ही अगदी मस्त असा झालेला आहे, जास्त पातळही नाही जास्त दाटसरही नाही, अगदी छान एकसंध असा हा रस्सा झालेला आहे। तर्री तर अगदी अप्रतिम अशी आलेली आहे। मस्तच रस्साही तयार आहे आपला। ताट वाढायला घेऊया। मस्त तर्रीदार रस्सा वाटीमध्ये वाढायचा, अगदी गरम गरम रस्सा प्यायची मज्जाच वेगळी असते। रस्सा वाढून झाला की आपण चिकन वाढूया। मस्त असं आपलं झणझणीत आणि चमचमीत असं हे चिकन तयार झालेलं आहे। मस्त असा हा बेत असणार आहे आजचा। साईडला छान भात घेतला, मीठ, लिंबू, दही कांदा, आहा मस्तच। दही कांदा तर चिकनसोबत खूपच छान लागतो, ताटाची शोभा तर वाढतेच, शिवाय खायलाही अगदी छान लागतो। मऊ लुसलुशीत भाकरी किंवा चपाती काहीही, तर मस्त असं आपलं हे ताट सजलेलं आहे। दिसतंय ना अगदी छान असं आपलं हे चिकन थाळीचं ताट, तर मस्त असं चिकन झालेलं आहे। तुम्ही ही चिकनची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होते। तुम्ही बनवलेली चिकनची रेसिपी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा चमचमीत रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।